गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? आय होप मजेत असाल. सकाळचे 7 वाजले. तिथं अंघोळ वगैरे म्हणजे सगळं काही झालं होतं, झाडू मारून झालं होतं. इथं मी रांगोळी काढायला घेतली. फुलांच्या माळी वगैरे करून घेतलेल्या होत्या. मी रांगोळी काढून घ्यावं म्हटलं, कारण की असं सणवार राहिले का तेव्हाच मला काढायला भेटते. इतर वेळेस काढू शकते मी, पण शंभू राहू नाही देत, त्याच्यामुळे मी काही काढत नाही. शंभू झोपला होता तोपर्यंत मी पटापट रांगोळी काढून घेतली. आधी मी पेन्सिलने काढून घेतली, कारण की कसं पटापट होऊन जातं. मला रांगोळी वगैरे हे काही जमत नाही जास्त करून. शूट घेताना थोडं उलटं झालं होतं. घरातली पण देवपूजा माझी झाली होती, तोपर्यंत शंभू पण उठून गेला. त्यांनी शंभूचे बाबा पण आले होते ड्युटीवरनं. त्यांची नाईट शिफ्ट चालू होती, त्याच्यामुळे ते आले होते 7-7:30ला. इथे शंभू उठला तर खेळत होता शंभू छानपैकी. माझं पण झालं होतं, रांगोळी काढून झाली, देवपूजा झाली, झाडू मारून झालेला होता. मी इथे चहा ठेवायला घेतला. चहा प्यायचा होता आम्हाला. शंभूला नाश्ता पण द्यायचा होता, ब्रेकफास्ट. त्याला मी सकाळी फ्रूट वगैरे असंच काहीतरी देत असते, थोडं लाईट. मी चहा ठेवून घेतला. त्यानंतर बाकीची तयारी, स्वयंपाकाची तयारी पण करायची होती मला. मी बटाटे उकडायला ठेवणार होती, त्याच्यामुळे मी फोडी करूनच टाकते, कारण की आजकाल बटाटे एवढे काही खास नाही आहेत. त्याच्यामुळे मी थोडे असे 2-2 फोडी असतात ना, तसं करून टाकते मी कुकरला. माझं कुकरचं झाकण पण खराब होऊन गेलेलं, त्याच्यामुळे मी त्याला 2 झाकण्यात, हे काचेचं पण झाकण आहे, त्याच्यावर पण शिजून जातात लवकर, काही टेन्शन नाही आहे. माझा चहा पण होत आला आहे आता. आणि शंभूला ॲपल कट करून देते मी, तो खेळतो आहे बऱ्यापैकी. मग तोपर्यंत मी बाकीच्या तयाऱ्या करून घेते. मी चहा प्यायला घेतला, शंभूला पण ॲपल देते. शंभू बघा कसं बसला आहे माझ्याजवळ. त्याला कळून जाते ही मोबाईलमध्ये काही ना काही करत असते, तर तो छान रिस्पॉन्स देतो. झोपेतच उठलेला होता, त्याच्यामुळे तो काही एवढा स्माईल वगैरे देत नव्हता. मग त्याला खाऊ घातलं. इथं बघू शकता तुम्ही स्वयंपाक, इथं आंघोळ वगैरे सगळं झालं होतं. आता शंभूचं मी सगळं करून घेतलं होतं. त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही झोपत नव्हता. 10 वाजले होते, पण माझ्या कुठल्याच स्वयंपाकाचं काहीच तयारी झालेली नव्हती. बटाटे उकडून घातलेले होते, त्याचे साल काढत होते मी. इथं मी ऑलरेडी बटाट्याची भाजीचं प्रिपरेशन तयार करून ठेवलेलं होतं. भाजीला फोडणी देऊन घेते. आज मी असं विशेष काही बनवणार नव्हती जास्त, पुरणपोळी वगैरे, बटाट्याची चटणी, पुरी, खीर, भजे, कुरडई वगैरे असं बनवणार होती सिम्पल. पण तरी मला खूप उशीर होऊन गेलेला होता स्वयंपाकाला. लवकर उठून पण काही झालं नाही. तर मी कणिक मळायला घेते पुरींचं. कसं म्हणजे भाजी पण होते, एककडे पीठ पण मळून ठेवते, असं कामं पटापट होतात. खूप प्रयत्न करतो आपण पटापट कामं करू, पण काही होत नाही. इथं मी भाजी टाकून दिली बटाट्याची. ऑलमोस्ट भाजी होतच आलेली आहे, त्याच्यावर काही टेन्शन नाही. खीर करायला माझ्याकडे दूध नाही आहे. दूध ऑनलाईन ऑर्डर करणार आहे आम्ही, त्याच्यामुळे खीर लेट बी केली तर खीरला काही वेळ नाही लागत. इथं मी पुरींचं पीठ मळायला घेतलं आहे. पीठ मळून घेते, की जेणेकरून मी दुसऱ्या गोष्टींना तयार राहील. पीठ पण मळून ठेवते, आणि बाकीचं भजींचं पीठ पण मी भिजवून ठेवले म्हणजे आता हे झाल्यानंतर तेच करणार आहे. त्याच्यानंतर कुरडई, पापड वगैरे मी सगळं तळून आणि एका डब्यात भरून ठेवणार आहे. बघू शकता इथं पीठ पण माझं मळून झालं, झाकून ठेवलं आहे मी. आणि इथं मी भजींचं पीठ मळायला घेते, भिजवून ठेवते, म्हणजे गरम गरम ते काढते तेल. आज आमच्याकडे शंभूचे काका आणि त्यांचे मित्र पण येणार आहे जेवायला, त्याच्यामुळे आमचं 4 जणांचं जेवण आहे, त्याच्यामुळे ते बनवलं. तरी पण मला खूप वेळ होऊन गेला बरं का काहीच. इथं मी भजे नाही, कुरडई वगैरे आधी कुरडई सगळ्यात आधी तळावं लागते ना, त्याच्यामुळे मी सगळ्यात स्टार्टिंगला कुरडई तळून घेते, पापड वगैरे सगळं काही. आणि मला तर खूप भूक लागली. आता व्हिडिओमध्ये काही एवढं कळत नाही, किती वेळ काय शॉर्टकट म्हणजे एडिटिंगमध्ये हे होऊन जातं. पण मी कुरडई, पापड वगैरे 12 वाजले होते मला तळायला. बाकीचे पण घरातले खूप काम असतात ना यांचं. बाकी शंभूचं मध्ये रडणं कुडणं. शंभूत काय अर्धा तास झोपला. इथं मी पुऱ्या लाटायला घेतल्या. म्हटलं पुऱ्या करून घेऊ, कारण की मलाही खूप भूक लागली होती. बघू शकता लाटणं खाली पडून गेलं होतं माझं. इथं मी बाकीच्या वेळेस काही शूट नव्हतं घेतलं खीर वगैरे बनवताना, कारण की मला एवढा वेळच भेटला नव्हता. आणि बाकी देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता. बाकीचीही भरपूर कामं होते घरातले, झाडू मारणं परत वगैरे, कारण की शंभू खूप जास्त पसारा करून देतो गाईस.
सगळ्यात स्टार्टिंगला मी जेवण करून घेतलं होतं, कारण की मला खूप जास्त भूक लागली होती. संध्याकाळी मी काही शूट नव्हतं केलं, फक्त फोटोच काढले होते. सो गाईज असं होतं माझा आजचा दिवस. बाय.